बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून समोर येते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार ठरलेले आहेत। महापौर पद शिवसेनेकडे तर उपमहापौर पद भाजपकडे असेल। हर्षली थविल चौधरी या शिवसेनेच्या महापौर असतील। राहुल दामले उपमहापौरपदी त्यांची निवड झालेली आहे। अर्ज दाखल केलेले आहेत। महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज हे दाखल केलेले आहेत। तर या उमेदवारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया काय सांगाल यावेळचा अनुभव? यावेळेला पक्षाने जी काही जबाबदारी पुन्हा दिली आहे ती याच्यासाठी दिली आहे की या महापालिकेमध्ये आपल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करून त्याचा फायदा या महानगरपालिकेसाठी व्हावा। जी जबाबदारी दिली आहे ती पूर्णपणे म्हणजे ती सिद्ध करण्याचा जी जबाबदारी माझ्यावर आहे ती मी पूर्ण करीन। दुसरं असं आहे की निवडणुका झाल्या, निवडणुका या निवडणुकांपुरत्या असतात। याच्यापुढे पक्ष ज्या काही विषय असतात ते बाजूला ठेवून आज आमचे शिवसेना असेल, भाजप असेल, सगळ्या पक्षांचे जे नवीन निवडून आलेले नगरसेवक आहेत हे सभागृहामध्ये कल्याण डोंबिवलीच्या हितासाठी केवळ नागरिकांचं हित एवढंच डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करू। आता निवडणुका झाल्या, आता पुढचा काळ आहे हा काम करण्याचा काळ आहे। हे लक्षात घेऊन पुढच्या उपाययोजना केल्या जातील। नक्कीच पुढचा काळ जो आहे तो कामाचा आहे आणि कामच केलं जाईल आणि विकास कामाला प्राधान्य दिलं जाईल असं मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे। पुढे इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण। तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महापौर पदाच्या उमेदवार ज्यांनी अर्ज दाखल केले त्या हर्षली चौधरी यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या, त्या पाहूयात। जे आज मला पक्षाने विश्वास दाखवला, महायुतीने जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, शिवसेना, भाजपा आणि मनसे, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, आमचे जिल्हा प्रमुख, जेवढे माझ्यावरती आज जो विश्वास दाखवला आणि जनतेने मुळात म्हणजे माझ्यावरती जनतेने विश्वास दाखवला त्यासाठी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते। असाच विश्वास मी त्यांचा जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्याच पद्धतीने मी ही कामही करण्याचे प्रयत्न करणार आहे। शिवसेनेकडून हर्षली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म, उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मी खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला